एकेकाळी एका राज्याचा राजा होता, ज्याचे नाव होते राजा भानू प्रताप. राजाला विद्या नावाची पत्नी आणि अमृत नावाचा मुलगा होता. तुम्हाला माहीत असेलच की राजा राणीच्या कथेत जुन्या काळी सर्व राजांना शिकारीची खूप आवड होती. त्याचप्रमाणे राजा भानू प्रताप यांनाही शिकारीची खूप आवड होती. ते शिकारीसाठी एकटेच लांबवर जात असत. एकदा राजा एकटाच शिकार करायला निघाला की तो 10 दिवस शिकार करतो. शिकार केल्यानंतर राजा 10 दिवसांनी घरी परततो. राजा घरी येताच त्याच्या कुटुंबियांना दिसले की राजाची प्रकृती खूप वाईट आहे आणि त्याच्या शरीरात खूप समस्या आहेत. राजाला स्वतः चालता येत नव्हते आणि घोड्यावरून खाली उतरता येत नव्हते. त्यानंतर सेनापती येतो आणि राजाला खाली उतरवून राजमाच्या पलंगावर घेऊन जातो. त्यानंतर राणी विद्या सेनापतीला जाण्याचा आदेश देते आणि राज्याच्या सर्वात आदरणीय महान वैद्यांना बोलावते आणि त्याला राजवाड्यात आणते. सेनापती जाऊन राज्याच्या थोरल्या मुलाला राजवाड्यात घेऊन येतो. वैद्यजींना राजाची अवस्था कळते आणि त्यांची नीट पाहणी करून ते म्हणतात की राजाची अवस्था फार वाईट झाली आहे. असे दिसते की आता राजाजी फक्त काही दिवस टिकतील. हे ऐकून राणीच्या पायाखालची जमीन सरकते. त्याच वेळी राज्यभरातील प्रत्येकाला भीती वाटू लागते की त्यानंतर राजाचे काय होईल आणि पुन्हा कोण राजा होईल. मग राणी विद्या विचारते की राजाचे काय झाले आहे. बेकायदेशीर कामांमुळे त्याची तब्येत इतकी बिघडली आहे. तेव्हा वैद्यजी म्हणतात की राजाने एक प्रकारचा शाप दिला आहे, ज्यामुळे तो निसर्गदेवतेच्या आहारी गेला आहे. आता राजाला जगणे कठीण झाले आहे, कारण मलाही त्याचा इलाज माहीत नाही. जे काम करायला नको होते ते काम राजाजींनी केले आहे. ज्या कामावर पूर्णपणे बंदी आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. काही दिवसांनी राजाचा अचानक मृत्यू होतो. राजाच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. कारण राजा मरण पावताच राजाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या रोगाचा हळूहळू राज्याच्या लोकांवर परिणाम होऊ लागला. कारण निसर्गदेवतेचे मद्य राजाला तसेच राज्याच्या प्रजेला पाठवले जात असे. त्यामुळे राज्यभरात त्या आजाराची लागण होऊन दिवसेंदिवस मृत्युमुखी पडण्याचा प्रकार सुरू झाला होता. तेवढा मोठा आजार असून रोज कोणी ना कोणी मरत आहे आणि त्यावर इलाज उपलब्ध नसल्याने संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. त्यानंतर राज्याचे लोक म्हणतात ते ठीक आहे, आता नवीन राजा घोषित करावा. मग सर्व लोक आणि सेनापती मिळून राणी विद्याजी यांना नवीन राजा म्हणून सिंहासनावर बसण्याची विनंती करतात. सकाळच्या विनंतीनंतर राजाला सिंहासनावर बसवण्यासाठी राणी आग्रा येथे गेली. सिंहासनावर बसताना राणी आपल्या सेनापतीला बोलवत राहते की जो कोणी या रोगाची संपूर्ण माहिती देईल आणि संपूर्ण राज्यात यापासून बचाव करण्याचे उपाय देईल, त्याला आम्ही खूप मोठे बक्षीस देऊ. त्यानंतर राणी कमांडरला सांगते की जा आणि अशा व्यक्तीला अटक करा, अन्यथा 10 दिवसांत तुमची नोकरी गमवावी लागेल. मग सेनापती जातो आणि सर्वात हुशार व्यक्तीला घेऊन येतो. राज्यभरातील कथा ऐकल्यानंतर वैद्यजी म्हणतात की राजा जेव्हा शिकारीला गेला होता तेव्हा त्याला एक सोन्याचे झाड दिसले. राजा आपल्या सैनिकांना हे सोन्याचे झाड तोडण्याचा आदेश देतो. पण ते सोनेरी झाड काही सामान्य वृक्ष नव्हते, ते निसर्गदेवतेचे झाड होते, जे निसर्गदेवतेने लावले होते आणि तिची आठवण ठेवण्यासाठी त्या प्रेमामुळे संपूर्ण वातावरण चांगले राखले गेले. राजाने झाड तोडण्याचा आदेश दिल्यानंतर सैनिकांनी झाड तोडण्याची घाई केली आणि त्यांनी झाड तोडले. त्यानंतर निसर्गदेवतेने राजाला वाईन दिली आणि म्हणाली की ज्या प्रकारे तू हे झाड तोडले आहेस, त्याच प्रकारे मी तुझ्या राज्यासाठी आणि तुझ्या राज्याच्या लोकांसाठी काळ्या ढगाच्या थेंबाप्रमाणे होईन आणि ते नष्ट करीन. तुमच्या राज्याचे किंवा राजाचे लोक जीवितहानी होईल. त्यानंतर राणीने वैद्यजींना हे टाळण्यासाठी काही उपाय सांगण्यास सांगितले.
तेव्हा वैद्यजी म्हणतात की या देवीच्या शापातून सुटण्याचा आणि मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे. तुमच्या कुटुंबातील किंवा राजाच्या घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने त्या वनसंकुलात जाऊन 200 झाडे लावावीत. तरच निसर्गदेवतेच्या शापातून मुक्तता होईल. हा प्रकार भारतीय चालत असतानाच राजपुत्राच्या खोलीतून आवाज आला. सर्वजण धावतात आणि सेनापती राजकुमाराच्या खोलीत जातात आणि राजकुमाराची तब्येत अचानक बिघडलेली पाहते. तेच वैद्यजी तिथे पोहोचतात आणि राजपुत्राच्या प्रकृतीचा आढावा घेतात. त्यानंतर तोच डॉक्टर सांगतो की राजकुमारालाही तोच आजार झाला आहे, ज्याने राजा त्रस्त होता. दुसरीकडे काळ्याकुट्ट ढगांची छाया आणि काळ्या ढगांनी संपूर्ण राज्याला वेढले होते. आता राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हे सर्व पाहून आजच्या लोकांनी दुसऱ्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतला होता आणि बरेच लोक दुसऱ्या राज्यात जाऊ लागले होते. काळा पाऊस इतका जोरात सुरू होता की संपूर्ण शहरात पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे नदी, नाले, धबधबे काळे झाले आहेत. त्यानंतर राणी कमांडरला म्हणते की आता आपण जाऊ आणि सावन कॉम्प्लेक्समध्ये 200 झाडे लावू. पाऊस इतका जोरात पडत होता की सेनापती म्हणाला, ठीक आहे राणी, मी तुझ्याबरोबर येईन आणि तुझ्या सुरक्षेची जबाबदारी माझ्या डोक्यावर घेईन. मग राणी आणि सेनापती दोघेही त्या वनसंकुलात तेल लावायला निघून जातात. तिथं पोहोचून तो लावू लागताच काळ्या रंगाचा पाऊसही पडू लागतो. काळ्या पावसाचा फटका एवढा जोरात होता की माणसालाही उडवून लावेल असे वाटत होते. वारा एवढ्या वेगाने वाहत होता की कमांडरही तिथे थांबण्यात अपयशी ठरत होता. राणीने झाडे लावायला सुरुवात केली होती. कधी कधी सेनापती म्हणतो, हा वारा तुझ्यावर लावा, मी बघेन. सेनापती वारा ज्या दिशेने येत होता त्याच दिशेने वारा थांबवण्यासाठी तलवार आणि वस्तू घेऊन उभा राहिला. शेवटी 200 झाडे लावण्यात राणीला यश आले. त्या वनसंकुलात 200 झाडे लावण्याचे काम पूर्ण होताच काळे ढग आणि काळे पाऊस थांबले आणि त्यानंतर राज्यभरातील लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पाऊस संपताच सेनापतीचा जागीच मृत्यू झाला, कारण पावसाचा धक्का आणि वाऱ्याच्या धक्क्याने त्याचे शरीर खूपच अशक्त झाले होते. परंतु राणीचे व राज्याच्या लोकांचे प्राण वाचविण्याचे काम त्याने चालू ठेवले. राज्यभरातील लोक आनंदी होते, पण सेनापतीच्या मृत्यूने राणी खूपच निराश झाली होती. त्यानंतर सेनापतीचा पुतळा बनवून तो राजवाड्याच्या मैदानात बसवण्यात आला. राणीने राज्यातील सर्व जनतेला सांगितले की आज राज्यातील जनता आनंदी असेल तर त्याचे संपूर्ण श्रेय त्याच सेनापतीला जाते. आणि इतर अनेक कार्यक्रमांद्वारे कमांडरचा सन्मान करण्यात आला आणि त्याने वचन दिले आहे की राज्याच्या लोकांकडून त्याचा नेहमी आदर केला जाईल.